त्रास होता तो कमी व्हायला लागला. हम्म. आणि माझ्या आतड्यांवर गाठा आलेल्या होत्या. त्या पण सुद्धा कमी झाल्या. त्याच्यानंतर मग मी 1 महिन्यानंतर परत इथे आली करतगावला. त्याच्यानंतर माझ्या पप्पांनी सतत 1 महिना पाणी आणलं परतवाडावरून, मोठेकडून. मग मी रोज पाणी प्यायचे. बरेचदा मी स्कूलमधून वापस यायची. माझं स्कूलमध्ये मन नाही लागायचं. मग बरेचदा आली की मी घरी की माझे मम्मी-पप्पा म्हणायचे की की हे नाटकच करत आहे. तिला काहीच नाही होत, असं तसं माझे मम्मी-पप्पा मला मग रागवायचे. मग त्यांनी मला डॉक्टरकडे नेलं. मग त्यांनी म्हटलं की हिच्या पोटावर गाठी आलेल्या आहे, हिची ॲसिडिटी वाढलेली आहे म्हणून हिला उलट्या होत्या. जशी माझी ॲसिडिटी वाढली तसं मला मळमळ व्हायचं, उलट्या व्हायच्या. आता होत होतं. मग मग माझ्या मम्मीनी आणि मोठेनी आणि माझ्या पप्पांनी डिस्कस केलं की करसगावला किंग वॉटर डिव्हाइस लावायचा. ओके. मग झालं माझ्या मोठे बाबांनी माझ्या मम्मी पप्पाला डेमो दाखवला. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की चला आपण लावून टाकू किंग वॉटर डिव्हाइस. त्याचा किंग वॉटर डिव्हाइस लावलेला आहे माझ्या घरी. आता मी रोज पाणी पिते सकाळी उठल्यावर. पण आहे ना मला सेशनच ऐकायला मिळत नाही. कारण की संडेच असतो ज्यावेळेस मला सेशन ऐकायला मिळते. बाकीचे ओके. दिवस स्कूलमध्येच असते. हम्म. तर आता मी तुमच्यासोबत आहे, सेशन ऐकत आहे, बोलत आहे. मला खूप छान वाटत आहे. आणि काय रिझल्ट आला पाण्याचा तुझ्या याच्यामध्ये? छान. ओके. खूप. गाठींमध्ये काय रिझल्ट आला आणि ऍसिडिटी मध्ये काय रिझल्ट आला? काहीच त्रास नाही आहे मला आता. पूर्ण म्हणजे ॲसिडिटी पूर्ण गेली. मला आता डबल ॲसिडिटी पण होत नाही. हा. काहीच नाही. उलट्या पण होत नाही, काहीच नाही. ओके. स्कूलमध्ये परत घरी पण यावं लागत नाही, काहीच नाही. ओके. कोणत्या क्लासमध्ये आहे बेटा तू? मी 7th ला. 7th ला आहे बघा. आणि तुम्ही सगळेजण तुमच्या घरी किंगन वॉटर डिव्हाइस लावा. कारण की वैशाली मॅडम रोज छान सेशन सांगतात. तुम्ही ऐकतात. खरंच हे खूप फायदेमंद आहे. तुम्ही पण तुमच्या घरी लावा मस्त किंगन वॉटरचं डिव्हाइस. आणि माझ्या मम्मी-पप्पाचे पण मी खूप जास्त धन्यवाद मानते. आणि वैशाली मॅडम तुमचे पण खूप 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 जास्त. थँक यू. छान बेटा, तुझं नाव काय आहे? दुर्गेश्वरी. दुर्गेश्वरी. मी पुन्हा विचारलंय तुला आणि आता काही विसरणार नाही मी तुझं नाव कधीच. आणि बघा 13 वर्षाची मुलगी आज एवढं छान शेअरिंग करते. एवढं छान म्हणजे तिचा जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि आज तिने जेव्हा फ्रायडे चॅटला शेअरिंग केलं तर मी मॅडमला म्हटलं होतं आज तिला ऍसिडिटी होती एवढ्या वयात, 13 वर्षाच्या वयात, आणि तिला गाठी सुद्धा आल्यात आणि वारंवार ती आजारी पडायची. ती प्रीती मॅडम कडे पाणी पिली आणि तिला बरं वाटायला लागलं. नंतर तिच्याकडे जेव्हा मशीन लागलं आणि आपण म्हणतो की नाही पैसे गोळा करावे लागतील, कारण की जेव्हा आजार आला ना तेव्हा 5 लाख रुपये 10 लाख रुपये काय काढून द्यावं लागेल हे माहित नाही. त्या दिवशी आपल्याला दुसऱ्याला विचारत नाही आपण, पण कॅंगन वॉटर घेताना आपण 5 जणांना 10 जणांना विचारतो मी घ्यायचं की नाही घ्यायचं. पण त्याला ते माहीतच नाही, तो तुम्हाला कसं सांगेल. पण जो व्यक्ती अनुभव घेताय त्याचा जर विचारलं, त्याला जर विचारलं तर तो नक्कीच तुम्हाला सांगेल की नाही हे मशीन तुम्ही घ्या, असं नाही माझ्याकडून घेतली पाहिजे पण घ्या. कारण की जेव्हा आजार येतो तेव्हा तुम्हाला इथे मला विठ्ठल सरांनी त्या दिवशी खूप छान उदाहरण दिलं. मॅडम म्हणे जेही लोक म्हणतात म्हणे मी शेती घेतली, प्लॉट घेतला, सोलर घेतलं, तर त्यांना हेच म्हणायचं म्हणे जर हे सगळं घेऊन जर तुमचा आजार बसत असेल तर निश्चितच खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन करायचं म्हणे. मग त्यांना अजून एक प्रश्न विचारायचा म्हणे की जर समजा तुम्ही सोलर घेतलं नसतं तर इलेक्ट्रिक बिल येऊन किती आलं असतं? 20 लाख रुपये आलं असतं महिन्याचं. 20 लाख रुपये आलं असतं. पण एखादा जर आजार आला तर 20 लाख काय 10 लाख काय 20 लाख घेऊन जातो. तर खरंच प्रायोरिटी किती चेंज कराव्यात आमचं सांगणं काम आहे. पण मला असं वाटतंय की या मुलीने छान शेअरिंग केलं, नाहीतर आपला हा विषय इथे नसतो. पण एवढ्याशा लहान 13 वर्षाच्या मुलीने हे शेअरिंग केलेलं आहे आणि परिस्थिती नसताना सुद्धा तिच्या आई वडिलांनी तो निर्णय घेतला. आज खेड्यात राहतात आणि इकडे करोडो रुपये आपल्या अकाउंटला असतात आणि तरी म्हणतो आपण की नाही माझ्यासाठी ही प्रायोरिटी नाही. तर खरंच हा स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मी काय करायला पाहिजे. मी सोलर लावायला पाहिजे, शेती घ्यायला जायला, प्लॉट घ्यायला पाहिजे की कॅंगन वॉटर घ्यायला पाहिजे. कारण की इथे आज मला ममता मॅडम नाही दिसत आहे. मी तुम्हाला एक अजून फोटो शेअर केला असता.
ममता देशमुख मॅडम आहे. मला त्यांचं पण शेअरिंग घ्यायचं आहे. थँक सो मच बेटा दुर्गेश्वरी. खूपच छान शेअरिंग तू केलेलं आहे. हा बोल बेटा. जेव्हा माझे मम्मी पप्पा घरी नसतात ना, कोणी जर आलं असेल पाणी वगैरे प्यायला, मी त्यांना डेमो पण दाखवत असते हळदीचा. छान छान. बघा एक म्हणजे आतापासूनच आज 7व्या वर्गात ही मुलगी अशा पद्धतीने समोर जात आहे, तर हिचं भविष्य कसं असणार आहे हे पण इथे दिसत आहे. आणि तिच्या कानावर जादूचे सेशनचे शब्द पडत आहे. मला नाही वाटत जीवनात जर काही ऑब्स्टॅकल आले तर ती कुठे थांबणार आहे. आणि हे फक्त पाण्यामुळे होत नाही. मी जेव्हा ममता मॅडमचा शेअरिंग घेईल, पाणीच नाही तर विचार सुद्धा किती महत्वाचा आहे. जो ममता मॅडमचा 3 महिन्यातला मिरेकल रिझल्ट आहे, फक्त कॅंगन वॉटरमुळे नाही, पण विचार जर त्यांना भेटला मिरर वर्क मधून, तर ते पण किती महत्वाचं आहे तुम्हाला कळेल. एक जगातलं सर्वोत्कृष्ट पाणी मी नेहमी म्हणते की आपल्या घरात आहे, आणि सर्वोत्कृष्ट विचार आपल्या टीमच्या मार्फत दिल्या जात आहे. नाहीतर बाहेर जर तुम्ही गेले तर तुम्हाला हे कळेल, बेचो बेचो, हे विका ते विका ते विका. इथे विकणं हा शब्दच नाही. आम्ही मेसेंजर आहे. आमचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. निर्णय तुमचा आहे. कारण की 2018 मध्ये जेव्हा मी निर्णय घेतला, तर मला कुणी म्हटलं नव्हतं तुम्ही हे मशीन घ्या. आम्ही असंच बघायला गेलो होतो. मला कुणी इन्व्हाइट केलं नव्हतं. मी स्वतः निर्णय घेतला होता. 2018 मध्ये मला महाग वाटली नसेल मशीन. तर खरंच आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, माझ्या घरात जे स्लो पॉइझन फळांच्या माध्यमातून माझ्या शरीरात, माझ्या मुलांच्या शरीरात जात आहे, तर हे थांबायला हवं. मग आपण ऑर्गॅनिक भाजीपाला आणतो. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर तुमच्या घरातलं जर थांबलं, असे कितीतरी घर आहे जिथे आपल्या काळाची गरज आहे. हे कॅंगन वॉटर. इथे अजून एक मुलगा आहे. एकच मिनिट. त्याचा व्हिडिओ ऑन होता आतापर्यंत. जगदीश आमच्याकडून त्याला ब्रेन ट्यूमर झालेला आहे आणि आपल्याकडून पाणी नेत आहे. मला तो दिसला. त्याच्या बाबाचं शेअरिंग होतं. आम्ही त्यांना हेच सांगितलं, कारण की सर प्रेसचं दुकान आहे. सध्या त्यांची परिस्थिती नाही, आणि हे असून सुद्धा त्यांना 5-6 लाख रुपये मुलाला लावावं लागले. 15 वर्षाचा झाले, बहुतेक पाणी नेत आहे. तर त्याला रेडिएशन चालू आहे. आणि त्यांनी काल शेअर केलं की त्यांची जी स्वेलिंग होती, सुजलेला होता त्याचा चेहरा पहिल्या दिवशी, तर आता ती स्वेलिंग थोडी कमी झाली आहे. आपण दावा करणार नाही की त्याचा आजार कुठपर्यंत पोहोचलेला आहे हे आपल्याला माहित नाही, पण त्यांना कुणीतरी सांगितलं हे वॉटर तुम्ही तुमच्या मुलाला द्या. तर बघा आज अशी कंडिशन आहे. आता एवढ्या छोट्या मुलीने हे सॉरी मॅडम. ओके. शिल्पा मॅडम काही बोलायचं आहे? नाही मॅडम. ओके ओके. तर माझ्या भावानी वैभव दादा आहे, झाशीच्या राणीचे